नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात निर्भीड पवन 2.0. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या तणावामुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. याचा परिणाम इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होऊ शकतो, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय की दौंड तालुक्यात गॅसचा कोणताही तुटवडा नाही. तरी सुद्धा प्रत्यक्षात नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि चित्र समोर येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गॅसचा साठा असताना देखील नागरिकांना अडचण का येत आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर तसेच इंधन आणि ऊर्जा पुरवठ्यावर होतो. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये गॅस आणि इंधनाबाबत भीती आणि संभ्रमाचं वातावरण तयार झाले. मात्र दौंड तालुक्याच्या प्रशासनाने स्पष्ट केलंय की पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार दौंड तालुक्यामध्ये गॅस आणि पेट्रोलियम पदार्थाच्या अमर्याद साठवणूक किंवा तक्रारीच्या अनुषंगाने दक्षता पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये महसूल विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होतील त्या ठिकाणी तक्रारीच्या अनुषंगाने सदर तक्रारीचं निराकरण किंवा आवश्यक असेल तर अत्यावश्यक सेवा अधिनियम 1955च्या अंतर्गत फौजदारी आणि दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्याबाबत दक्षता पथक आम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे. नागरिकांना माझी एकच विनंती आहे, आवाहन आहे की कोणत्याही अफवांना बळी पडू नका. आपल्याला जे घरगुती गॅस सिलेंडर किंवा इतर जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या सुरळीतपणे उपलब्ध होतील यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय, गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे आणि कोणत्याही प्रकारची घबराट करण्याची गरज नाही. तसेच गॅसची ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देखील प्रशासनानं स्पष्ट केलंय. यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता पथकही नियुक्त केले, जे कोणत्याही तक्रारीची चौकशी करणार आहेत. मात्र प्रशासन एकीकडे गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगत असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दौंड शहरातील तसेच तालुक्यात काही गॅस एजन्सीच्या दुकानाबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. कडक उन्हामध्ये नागरिकांना तासन तास उभं राहावं लागत आहे. वृद्ध असेल, महिला असेल आणि कामावर जाणारे प्रत्येक नागरिक यांना विशेषतः मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. काही नागरिकांच्या मते जेव्हा ते सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीकडे जातात तेव्हा त्यांना गॅस 10 ते 15 दिवसांनी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी असू शकतात किंवा काही कोणत्या अडचणी असू शकतात, त्यामुळे ते 10 दिवसांनी मिळत आहे असं देखील सांगत असतील. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांचं म्हणणं आहे की जर प्रशासन सांगत आहे की गॅसचा साठा पुरेसा आहे तर मग वितरणात अडचणी काय येत आहेत. काही नागरिकांनी असा आरोप देखील केला आहे की काही ठिकाणी नियमांचं योग्य पालन केलं जात नाही, वितरण उशिरा होणे आणि स्पष्ट माहिती न मिळणे यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालाय आणि बुकिंग करताना ऑनलाईन नंबर जो आहे तो ऑनलाईन नंबरने देखील बुकिंग होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेषतः रोजंदारी करणारे लोक किंवा कामावर जाणारे नागरिक यांना गॅस मिळवण्यासाठी वेळ काढणं कठीण जात आहे. आता यामध्ये प्रशासनानं काय करायला हवं? नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. जर गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असेल तर तो योग्य पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. गॅस एजन्सीकडून नियमांचं पालन होत आहे का, रांगा का लागत आहेत आणि वितरण करण्यात विलंब का होत आहे याची सखोल चौकशी करणं देखील गरजेचं असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. तर एकीकडे प्रशासन सांगतं गॅसचा कोणताही तुटवडा नाही, पण दुसरीकडे नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठमोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
या परिस्थितीवर प्रशासन काय पावलं उचलतात आणि नागरिकांना दिलासा मिळतोय का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, या विषयावर आपलं मत काय आहे? आपल्या परिसरातही अशीच परिस्थिती आहे का? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.